प्रेक्षकांनो, आपण बघतोय की रुद्र डॉल्बीला सतत प्रश्न विचारतोय, तू खोटं बोलतोयस, तुझ्या मेंदूवर जरा ताण दे, तू एकटा नाही, तुम्ही 3 जण आले होते सरकार वाड्यावर. पण आता हे बोलल्यानंतर हा धनंजय म्हणतो, ऑब्जेक्शन, माझ्या अशिलावरती ताण देण्यात येतोय, त्याला कन्फ्यूज करायचा प्रयत्न केला जातोय. त्यावरती युअर ऑनर म्हणतात की मिस्टर रुद्र प्रताप, तुम्ही यांना यासाठी प्रवृत्त करू शकत नाही. रुद्र म्हणतात, सॉरी युअर ऑनर. पुढे काय झालं डॉल्बी? त्यावर डॉल्बी म्हणतो, मी माझ्या खोलीत जाणार तेवढ्यात ही पिंकी वहिनी माझ्यावर तुटून पडली, माझ्यावर आरडाओरडा करायला लागली, तुला सोडणार नाही असं तसं, काय केलंस तू रूपाला, काय केलंस, असं आरडाओरडा करू लागली. म्हणून मी हिला घाबरून तिथून पळून गेलो. आणि मला जेव्हा मी पळत होतो तेव्हा युवराज दादा पण तिकडेच होता, त्याला बघून मी अजून घाबरलो आणि तिथून पळालो. आता रुद्र म्हणतात, तू खोटं बोलतोयस डॉल्बी, तू पळून गेलास कारण तू, प्रिन्स आणि संजूनी मिळून त्या निष्पाप मुलीवर अतिप्रसंग केला होता. पिंकीला पाहून प्रिन्स आणि संजू पळून गेले. पिंकीने तुला रंगे हात पकडलं होतं कारण तू तिथे होतास. पण डॉल्बी म्हणत असतो, खोटं आहे हे, असं काही नाहीये. पण प्रेक्षकांनो, इथे हे विसरलेत का की डॉल्बीने स्टेटमेंट दिलंय की आम्ही तिघेही सरकारवाड्यावर होतो आणि डॉल्बी सोबत हे दोघं होते, हे म्हणूनच दोघं अडकलेत ना. रुद्र पुढे विचारतात, बोल, तुझं रक्त मग रूपाच्या ड्रेसवर कसं लागलं, बोल. डॉल्बी पुन्हा खोटं बोलतो, माझं बोट कापलं होतं. रुद्र म्हणतात, कसं कापलं होतं बोट? तिचं नख लागलं होतं का तिचं लॉकेट तोडताना लागलं होतं? धनंजय पुन्हा म्हणतो, ऑब्जेक्शन, हे माझ्या अशिलावर लादलं जात आहे. रुद्र म्हणतात, बोल डॉल्बी, तिच्या हातातली बांगडी फुटली, तिची काच तुटली आणि तुझ्या बोटात घुसली म्हणून तुझ्या हातात रक्त आलं. रुद्र त्याचे पुरावे सादर करतोय या जजकडे. आता धनंजय पुढे म्हणतो, ऑब्जेक्शन युअर ऑनर, हे माझ्या अशिलावर लादलं जातंय, लॉकेट बांगड्या सगळं वदवून घेतलं जातंय. धनंजय डॉल्बीला विचारतो, डॉल्बी घाबरू नकोस, काय झालं ते खरं खरं सांग, कसं कापलं तुझं बोट? आता हा डोळ्याने खाणाखुणा करतोय डॉल्बीला. डॉल्बी म्हणतो, आठवलं, माझं बोट कापलं म्हणजे तिच्या कपड्यांवर डाग पडले हे मला आत्ता आठवलं. म्हणजे मी दुपारी आलो होतो ना, मला सफरचंद खायचं होतं, मी फ्रीज उघडलं, म्हणजे पार्टीला जायच्या आधी हे सगळं घडलंय. मी ते खाल्लं तर खाता खाता कापता माझं बोट कापलं गेलं सफरचंद कापताना. आणि ती मुलगी तिथेच होती, तिने हळद आणली कारण मला खूप वेदना होत होत्या, तर मी असं बोट झटकत होतो म्हणून कदाचित तिच्या ड्रेसवरती ते पडलं असेल, ती जवळ उभी होती ना म्हणून. तेव्हा माझ्या रक्ताचे शिंतोडे उडले असतील तिच्या ड्रेसवर, मला मगाशी सांगता आलं नाही, या वकील साहेबांनी घाबरवलं ना मला म्हणून. धनंजय म्हणतो की हे सत्य तुमच्या समोर आहे, पण मला आता सरपंचबाई सांगतायत की क्राईम सीनवर होते माझे तिन्हीही अशील, की माझे अशील सांगतायत की जे काय खरं आहे, म्हणजे कुठल्या गोष्टीवर विश्वास ठेवावा हे कळतच नाहीये. हा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल. या प्रश्नाचं उत्तर फक्त पीडित मुलगीच देऊ शकते, रूपा. दुर्दैवाने ती इथे हजर नाहीये, त्यामुळे सगळंच धुसर आहे. कोण खरं बोलतंय, कोण खोटं बोलतंय, म्हणजे डॉल्बी का सरपंचबाई? पण सरपंचबाई म्हणताय म्हणून आपण या तिन्ही निष्पाप मुलांना शिक्षा नाही देऊ शकत ना. कायदा सांगतो की 1000 गुन्हेगार सुटले तरी चालेल, पण एका निर्दोष व्यक्तीला शिक्षा व्हायला नको. आणि या तीनही निष्पाप मुलांच्या जीवाचा प्रश्न आहे. नाही, मी पुन्हा सांगतो की चाचणी झाली, त्यामध्ये यांचे सॅम्पल मॅच झालेले नाहीये. आता रुद्र म्हणतात की मी डॉक्टर संध्या सातपुते यांना बोलावू इच्छितो, ज्या त्या पीडित मुलीवर उपचार करतात. आता जज साहेबांनी परवानगी दिली आहे, तर आता संध्या सातपुते डॉक्टर तिथे आलेले आहेत. रुद्र प्रश्न विचारतायत, तुम्हीच त्या पीडित मुलीवर उपचार करतायत का? मला सांगा, ज्या वेळेला पीडित मुलीला हॉस्पिटलला आणलं होतं त्यावेळेला तिची अवस्था कशी होती? नाही, म्हणजे चाचणीमध्ये तुम्हाला काय काय आढळलं? डॉक्टर सांगतात की तिची अवस्था खूप वाईट होती, म्हणजे तिला आणलं हॉस्पिटलमध्ये तेव्हा ती शुद्धीवर होती, पण तिच्या जखमेमुळे ती कोमात गेली. तिची जखम खूप खोल होती, त्यामुळे ती कोमात गेली. आणि आम्ही चाचण्या केल्या तेव्हा आम्हाला असं कळलं की तिच्यावर अतिप्रसंग झालाय. रुद्र विचारतात की अशा वेळेला तुम्ही काय करता पुढे? त्यावेळेला डॉक्टर म्हणतात, अशा वेळेला आम्ही आमच्या चाचण्यामध्ये सापडलेले सॅम्पल चाचणी करायला पाठवतो, म्हणजे एक्झॅक्टली DNA कोणाचे आहेत हे शोधण्यासाठी मदत होते. रुद्र म्हणतात, यावेळेला सुद्धा तीच प्रोसिजर फॉलो केली होती का तुम्ही? तीच प्रक्रिया झाली होती का? सांगा डॉक्टर संध्या प्लीज, तुमचं स्टेटमेंट खूप महत्त्वाचं आहे आमच्यासाठी. त्यावर डॉक्टर म्हणतात, नाही, या वेळेला तसं झालंच नाही. ते DNA सॅम्पल लॅबमध्ये पाठवले, पण मला न कळवता, मला अंधारात ठेवून, कोणातरी दुसऱ्याची सही घेऊन ते सॅम्पल पाठवले गेले असतील असं मला वाटलं. एरवी माझी सही झाल्याशिवाय जात नाही, माझी सही घेतल्याशिवायच ते पाठवले गेले. कदाचित दुसऱ्या कोणी सही केली असेल असं मला वाटलं.
म्हणून मी फारसं मनाला लावून घेतलं नाही. पण डीएनएचे रिपोर्ट्स आल्यावर मला कळलं की ते सॅम्पल लॅबमध्ये पाठवले गेले होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचं हॉस्पिटल शासकीय आहे आणि शासकीय लॅबमध्ये ते रिपोर्ट पाठवण्यात आले नाहीत, ते प्रायव्हेट लॅबमध्ये पाठवण्यात आले. ह्या वेळेला रुद्र सांगतात की ह्या वेळेला टेस्टचे रिपोर्ट पण खूप लवकर आले. नॉर्मली जेवढा वेळ लागतो त्यापेक्षा खूपच लवकर आले होते रिपोर्ट. मी बरोबर बोलतोय ना संध्या मॅडम? त्यावरती डॉक्टर म्हणतात हो, रिपोर्ट्स आल्यावरही मला अंधारातच ठेवण्यात आलं, मला तर न्यूजमध्येच कळलं. रुद्र म्हणतात का घडलंय असं? पॉलिटिकल प्रेशरमुळे. डॉल्बी धोंडे पाटील हे आमदार गजराज धोंडे पाटलांचे सुपुत्र आहे. धनंजय ऑब्जेक्शन घेतो आणि म्हणतो हे माझ्या अशिलाला मॅन्युप्युलेट करतायत. जज म्हणतात रुद्रप्रताप भोसले, आपण कायदेशीर बाबींचं उल्लंघन करू नका. रुद्र म्हणतो सॉरी, मी माझं स्टेटमेंट मागे घेतोय. रुद्र पुढे डॉक्टरांना विचारतात एकंदरीत असं म्हणता येईल की डीएनए प्रकरण संशयास्पद आहे. हे रिपोर्ट कदाचित मॅनेज केले गेले असावेत. खरे सॅम्पल नष्ट करून त्या जागी दुसऱ्याच कोणाचे तरी डीएनए रिपोर्ट सादर करण्यात आले, अशी शक्यता आहे का? त्यावरती डॉक्टर म्हणतात हो बरोबर आहे. आता धनंजय प्रश्न विचारतो, डॉक्टर संध्या तुम्ही सांगतायत की शक्यता आहे सॅम्पल बदलले गेलेत, म्हणजे शक्यता म्हणताय बरं का तुम्ही, तुम्हाला खात्री नाहीये. डॉक्टर म्हणतात की खात्री नाहीये म्हणजे हे सगळं खूप गपचूप करण्यात आलं ना? मला डावलून, मला विचारात न घेता, म्हणजे गडबड असू शकते ना? धनंजय म्हणतो थँक्यू डॉक्टर संध्या. युअर ऑनर, डॉक्टर संध्या म्हणताय शक्यता आहे, त्या खात्रीने थोडीच सांगतायत, फक्त एवढंच बोलायचं होतं मला, आता मला काहीच विचारायचं नाहीये. आता डॉक्टर संध्या तिथून निघून जातात. धनंजय म्हणतो युअर ऑनर, मी आता अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तीला बोलवणार आहे की या व्यक्तीमुळे या केसवरच पडदा पडणार आहे. पिंकी युवराज धोंडे पाटील प्रमाणे ही व्यक्ती सुद्धा तिथे हजर होती गुन्हा घडला तेव्हा. नेक्स्ट विटनेस म्हणजे युवराज गजराज धोंडे पाटील. आता युवराजला तिथे बोलवण्यात येते. प्रेक्षकांनो, धनंजय शब्द जरा जपून वापरत नाहीये. गुन्हा घडला हे तो स्वतःच सांगतोय. असो, आता युवराजने सांगितलं सगळं काही खरं सांगेल. धनंजय त्याला खूपच मॅन्युप्युलेट करतोय आता. तर युवराज पाटील, तुम्ही सुद्धा क्राईम सीनवर पोहोचलात, तेव्हा नेमकं तुम्ही काय पाहिलं, काय घडलं? युवराज प्रत्यक्षदर्शी जे काही झालं ते सांगतो की डॉल्बी त्याला बघून पळून गेला. रुद्र मध्ये बोलतात आणि म्हणतात की युअर ऑनर, यांना असं म्हणायचंय की तिथं डॉल्बी होता, म्हणजे यांना बघून पळून गेला, म्हणजे डॉल्बी क्राईम सीनवर हजर होता. आता धनंजय म्हणतो प्लीज माझ्या अशील मित्रांना सांगा की मध्ये मध्ये बोलू नका, त्यांची टर्न आल्यावर बोला. म्हणजे धनंजय मध्ये मध्ये बोलला तर चालतं, पण यांनी नाही बोलायचं. असो, जज म्हणतात की तुमचं बोलणं नंतर पूर्ण करा, यांचं बोलणं आधी होऊ द्या. तर आता धनंजय विचारतोय युवराज, याचा अर्थ असा तुम्ही जेव्हा पोहोचलात तेव्हा डॉल्बी तुम्हाला खालीच भेटला ना, क्राईम सीनवर नव्हता ना? युवराज म्हणतो हो, तो वरूनच खाली येत होता. आता धनंजय म्हणतो तुम्ही मनाने, तुम्ही प्लीज मी विचारलेल्या प्रश्नांचीच उत्तरं द्या, कल्पना विलास नकोय. डॉल्बी तुम्हाला खालीच भेटला, क्राईम सीनवर भेटला नाही ना? खरंच तर युवराजला खूप राग येत असतो धनंजयचा, पण त्याने कंट्रोल केला. तो म्हणतो हो तेच. आता धनंजय म्हणतो तुम्ही जेव्हा वर गेला तेव्हा वरती तुम्हाला क्राईम सीनवर फक्त सरपंचबाई आणि पीडित मुलगीच दिसल्या ना? युवराज म्हणतो तेव्हा हे दोघं पळाले होते. आता धनंजय म्हणतो तुमची शक्यता नका सांगू, ते सगळं निर्णय घेण्याचा मान जज साहेबांचा आहे. आता जज साहेब युवराजला म्हणतात तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांचीच उत्तरं द्या. युवराज म्हणतो हो, आम्ही खोलीत गेलो तेव्हा सरपंचबाई आणि पीडित मुलगी दोघीच तिथे होत्या. धनंजय म्हणतो थँक्यू, आता पुढे काहीच प्रश्न विचारायचे नाहीये. काय हो वकील साहेब, आता तुमचा टर्न आलाय, तुम्ही प्रश्न विचारू शकता. पण रुद्रने युवराजला काहीच विचारलं नाही, असं का घडलं हे मला कळलं नाहीये. धनंजय म्हणतोय की या केसमध्ये सिद्ध करायसारखं काही राहिलंच नाहीये मिलॉर्ड, कारण पिंकी युवराज धोंडे पाटील हे स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी किती खालच्या थराला जाऊ शकतात हे दिसतंय. किती क्रूर मुलगी आहे या भोळ्या चेहऱ्याच्या मागे. धनंजयचं असं बोलणं ऐकून खरं तर युवराजला इतका राग येत असतो. युवराज जरा चिडतो तेव्हा सुशीलाबाई त्याचा हात धरतात आणि त्याला खुणवतात की गपचूप बस. पण धनंजय पुढे सांगतोय की हे बघा युअर ऑनर, या मुलीवर अतिप्रसंग कदाचित आधीच झाला असावा, खरं खोटं काही कळत नाहीये. म्हणजे घरातले सगळेच पार्टीला गेलेले होते, घडलंय काय हे कोणालाच कळत नाहीये. अनेक प्रश्न उभे राहू शकतात. त्या मुलीवर कोणीतरी अन्य व्यक्तीनेच अतिप्रसंग केलाय किंवा अतिप्रसंग होता तरी का? म्हणजे तिचा एखादा बॉयफ्रेंड किंवा मित्र घरी आला होता का? का ती मुलगी तिथे पडली, त्या दोघांमध्ये भांडणं झाली म्हणून ती मुलगी जखमी झाली, असंही शक्यता असू शकतात. युअर ऑनर, हे सगळं तपासून पाहण्याची गरज आहे, कारण प्रत्येक नाण्याला दुसरी बाजू असते. आपण दुसऱ्या बाजूचा जर विचारच केला नाही तर कसं व्हायचं? डीएनए रिपोर्ट मध्ये माझे अशील निर्दोष सिद्ध झालेत, काय निर्णय घ्यायचा ते कोर्टाच्या हातात आहे. त्यावर आता हे जज म्हणतात की आतापर्यंत ज्या काही साक्षी मी बघितल्या ऐकल्या त्याप्रमाणे असं सिद्ध होतंय, म्हणजे युवराज धोंडे पाटलांच्या साक्षीप्रमाणे सिद्ध होते की डॉल्बी धोंडे पाटील
तिथे हजर होते, पण क्राईम सीनवर हजर होते की नाही हे सिद्ध झालेलं नाहीये. तसेच संजू रावते आणि प्रिन्स नागरगोजे यांच्या क्राईम सीनवरच्या उपस्थितीवर अजूनही प्रश्नचिन्ह आहेच, कारण युवराज धोंडे पाटील यांनी त्यांना तिथे पाहिलेलं नाहीये. त्यामुळे दोन्हीही पक्षाच्या वकिलाने कोर्टाच्या पुढच्या तारखेला सबळ पुरावे सादर करावे आणि या केसची संवेदनशीलता पाहता या आरोपींचे जामीन नामंजूर करण्यात येत आहे. आता हे निर्णय ऐकून त्या निघून गेल्यात, पण सुशीलाबाईंची मात्र तगमग वाढली आहे. आता तिथे डॉल्बी आईसाहेब म्हणून ओरडत असतो, पण आता सगळेच जण पांगले आहेत, म्हणजे कोणीच नाहीये. कोर्टात फक्त पिंकी आणि युवराजच उभे आहेत. आता इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. पुढे आपण बघतोय डॉक्टर म्हणतात की हे रिपोर्ट कोणी बदलले हे आपण आधी तपासलं पाहिजे. रुद्र म्हणतोय कोणी बदलायची शक्यता आहे, पण बापूसाहेब म्हणतात तिकडे की आपल्या हाती एक मोठा मोहरा लागलाय. नैना नागरगोजे आणि ते रावते तिथे आले आहेत आणि बापूसाहेब त्यांना म्हणतात काय आहे ना, खुर्ची प्रसन्न करायची असेल तर बळी तर द्यावाच लागेल. आम्ही आमच्या मुलाचा बळी द्यायला तयार आहोत, पण त्यासाठी तुम्ही आम्हाला मंत्रीपद दिलं पाहिजे. खरं तर बापूसाहेब वाटेल त्या थराला जात आहे, पण इकडे पिंकी सांगतेय की आपल्याला आता एकच मुलगी वाचवू शकते, ती म्हणजे रूपा शुद्धीवर आली पाहिजे. तर प्रेक्षकांना रूपा शुद्धीवर येईल का? आणि खरं तर राजकीय लोक एवढे स्वार्थी असतात असं वाटत तर नाही. म्हणजे हे बापूसाहेब डॉल्बीचा बळी द्यायला निघालेत प्रेक्षकांनो, पण खरं तर डॉल्बी हा एकटाच का फोकस केला जातोय? प्रिन्स आणि संजू खरे गुन्हेगार तर तेच आहे. त्यामुळे हे सगळं तर धनंजयलाही माहिती आहे, त्यामुळे त्याने हे सिद्ध करायला हरकत नाहीये. फोकस डॉल्बीवरनं हल्ला पाहिजे असं मला वाटतं. बहुधा तरी रूपा शुद्धीवर येणार आहे असं ते दाखवणार आहेत. आता बघूयात पुढे काय काय होतंय. तोपर्यंत प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. प्लीज एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज. धन्यवाद.